सुमन, अगं त्या नीलमला फोन तरी कर की, विचार तिला अजून किती वेळा येते. अहो कमलताईंकडे गेले ना असंच होते, कसा वेळ जातो काय कळतच नाही. होय, अगं पण इकडच्या तिकडच्या गप्पा सुरू झाल्या ना की जरा जातोय येळ. आणि त्या ती कमल हाय बोल की. होय, पण कमलताई जेव्हापासून काळा चौकीस नाहीत ना तेव्हापासून शिकतीच्या लग्नाचा इडा उचलल्यागतच झालंय बघा. होय, सारखं आपलं ही स्थळ ती स्थळ असंच चाललंय. बरं आहे बाई, आपण ना येतील तेवढी सगळी स्थळं बघायची आणि जर पसंत पडलं ना तरच पुढचा विचार करायचा. पण शीतलचं काही कळतच नाही, ते तयार आहे का नाही. होय ग, त्या पोराकडच्यानी नकार दिल्यापासून तर मला काही कळत नाही झालंय. तुला काय बोलली का ग ती? कशाबद्दल? हेच म्हणजे लग्नाबद्दल, त्या पोराबद्दल. नाही, त्या पोरांना नकार दिला वाईट वाटलं तेवढंच, त्यानंतर काही विषयच निघला नाही. तू जरा बोलून बघ की तिच्याशी. नाही बाई, तुम्हीच बोला, नाहीतर नानांना सांगा बोलायला. अगं म्हणजे तुम्ही मैत्रिणीसारखं बोलू शकता ना, म्हणून म्हणती. आणि ती सांगत असेलच की तुला सगळ्या गोष्टी. अहो होय, पण लग्नाविषयी मी काय बोलणार नाही बघा, आधीच तिचं काही कळत नाही. किती शिर ग. अहो काय करणार, कमलताई सोडच ना. आजपर्यंत काय काय केलं, कुणा कुणाची लग्न लावली, सगळं काही सांगत बसल्या. त्यांना म्हणावं सगळ्या गावाला माहितीये तुम्ही काय काय केलं, कुणाकुणाची लग्न लावली ती. परत परत तीच तीच काय सांगायचं असते. बघ की ग. बरं ते राहू दे, स्थळाचं काय बोलले का ग? होय, एक हाय जागा, चांगली स्वतःच घर आहे. वडगावला 10 एकर जमीन आहे आणि घरचं सगळं चांगलंच आहे. आणि घरी कोण कोण असते? आई वडील आणि एक भाऊ आहे. भाऊ आता एमएच्या शेवटच्या वर्षाला आहे आणि वडील बी शिक्षक होते, आता 2च महिने झाले रिटायर होऊन. आणि मुलगा काय करतो? अगं आर्मीत आहे, त्या डोकलामच्या तिकडं सप्लाय मध्ये आहे. हे कुठं आलं? आणि काय माहित, पण बदलीच चालू आहे. 1-2 महिन्यातच पंजाब मध्ये बदली होईल असं म्हणतात. आपण शीतलचं मग लग्नाचा विषयच काढायला नको, नाहीतर शीतल सगळं घर डोक्यावर घेईल. होय, आधीच त्या मुलाचा नकार आल्यापासून नाराज आहे. त्यात एवढं लांबचं स्थळ आणि ते पण आर्मीतलं. बघायचं का काय करायचं ते सांगा म्हणल्या कमलताई. नको म्हणून सांग त्यांना. बर, आणि त्यांना सांगा जरा जवळचं स्थळ बघा म्हणून. सांगते तसं. सुमे, बोल बर का तू. मी बोलते, पण तू ऐनवेळी चुलीतला कोळसा वडू नको म्हणजे झालं. मी कोळसा वडते वे ग. पुष्पाताई आल्यावर बोलती बंद होईल तुझी म्हणून सांगितलं. नाही नाही, मी काय घाबरते वे त्यांना. वय, तुझ्या देखत तुझे पैसे मारत होत्या तेव्हा कुठं बोललीस? अगं बोलले असते, पण चिखलात दगड मारून कोणी अंगावर चिखल उडून घ्यायला सांगितलंय. माहितीये. काय माहितीये? काही नाही, हाक मार त्यांना. पुष्पाताई, ओ पुष्पाताई, पुष्पाताई, आले आले. चल. सुमे, बोल बर का. माहितीच होतं मलाच बोलावं लागणार आहे. नाही, तसं मी काय घाबरत नाही त्यांना. मी बोलते, तू फक्त व्हायला व्हाय आणि नाहीला नाही म्हण म्हणजे झालं. होय. या की ग. बसा. बसायला कुठं वेळ आहे एवढा? तर लय कामाचीच नाहीस का तू? बस. पुष्पाताई, एक बोलायचं होतं. बोल की, पण हिशोबाच असेल तर नंतर या बर का. आधी जरा डोकं धरलंय माझं. हिशोबाचं नाही, दुसरंच पण महत्वाचं होतं जरा. हा, मग बोल. मग अशी सगळ्या बचत गटाच्या बायका जमल्या होत्या का? असं सहज जमल्या होत्या? मला का सांगितलं नाही? तुमच्याच बद्दल मीटिंग होती. माझ्याबद्दल म्हणजे? सगळ्या बायकांचं मत आहे नवीन बचत गट सुरू करायचा. नवीन बचत गट का? काय
काही काही बायकांचं मत आहे की तुम्ही त्यांचे पैसे मारलेत. काय गाणे? नाही तसं काय नाही, म्हणजे बायका तशा म्हणत होत्या. कोण म्हणले का असं? आणा बरं त्यांना समोर. हे बघा पुष्पाताई, सगळ्या गावाला माहिती तुम्ही तुमच्या भाच्याबरोबर कसं वागल्यात ते. तुम्ही तुमच्या भाच्याला फसवायला कमी नाही केलं तर आम्हाला फसवायला काय कमी करणार आहे? सुमे, तसं आम्ही नाही, बाकीच्या बायका म्हणत होत्या. पण आमच्या घरातल्या गोष्टी तुम्हाला काय करायच्या आहेत ग? बायकांचीच इच्छा नाही तुमच्या संग काम करायची, त्याला आम्ही काय करणार? आम्ही किती समजून सांगण्याचा प्रयत्न केला. होय वय, पण बायका कोणी ऐकायलाच तयार नाही. हा, आणि आम्हाला पण म्हणाल्या की तुम्हाला दोघींना एवढा पुळका असेल ना पुष्पाताईंचा, तर तुम्ही तिघीच त्या बचत गटात राहा, आम्ही नवीन बचत गट सुरू करतो. आता सांगा पुष्पाताई, आम्ही काय करावं? अगं पण दुसरा बचत गट सुरू केला तर ह्या बचत गटाचं कसं होणार? जर दुसरा बचत गट सुरू द्यायचं नसेल ना तर एक करावं लागल. काय? तुम्ही तुमचं बचत गटाचं अध्यक्षपद सोडायचं. म्हणजे बचत गट वाचवायचा असेल तर. काय असेल का बोल तर सांगा. अध्यक्षपद सोडलं नाही तर गट बंद होईल, आणि अध्यक्षपद सोडलं तर वरकमाई बंद होणार. पण बचत गट बंद होण्यापेक्षा बरंच म्हणायचं, आत्तापुरतं अध्यक्षपद सोडायचं, नंतर परत कसं ताब्यात घ्यायचं हे बघू. पुष्पाताई, हा कसला विचार करताय? आता तुम्ही ठरवलंच आहे तर मी काय बोलणार? म्हणजे ज्या बचत गटासाठी एवढं जीवाचं रान केलं ते बंद होताना बघणार आहे मला. आता तुम्ही म्हणताय तर तसंच होऊ दे, पण बचत गट काय तेवढा बंद करू नका बाई. बोल बाबा. अरे कधी एकदा तुझा फोन येईल असं चाललं बघ. अरे पहिला फोन तुलाच केलाय बघ. बोल काय काय. आणि एक गुड न्यूज आहे. कसली रे? अरे मी फिजिकल क्लिअर झालो काय सांगतोयस? आणि मेडिकल बी देऊन आलो. अरे भारीला का. आणि कधी होती मेडिकल? अरे 24 तारखेला. वड एक नंबर बाबा. म्हणजे आता तू बी लवकरच येतोस इकडं. अरे विषयच नाही ना, राडात. भारी भारी. आणि कुठे होती भरती? औरंगाबादला होती. हा रात्री जाऊन नंबर लावला बर. आणि सकाळी सगळं फर्स्ट क्लास झालं. एक नंबर बातमी सांगितलीस भावा तू. अरे तुला फोन करायचं म्हणलं तरी करता येत नाही का?